अमरावती शहरात वाढती अवैध वाहतूक, अनियंत्रित अवजड वाहनांचा बेछूट शिरकाव आणि त्यामुळे कोलमडलेली वाहतूक व्यवस्था यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शहरात झालेल्या एका भीषण अपघातात 2 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली। या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरण्यात आले। शहराच्या मुख्य रहदारीच्या रस्त्यांवर नियमांना पायदळी तुडवून भरधाव वेगात धावणारी अवजड वाहने आणि अवैध प्रवासी वाहतूक अमरावतीकरांच्या जीवावर उठली आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे रस्ते आता मृत्यूचे सापळे बनत चालले आहे। वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांसमोर हा सर्व प्रकार सुरू असतानाही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या प्रकरणी अमरावती जिल्हा युवक काँग्रेसने तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे। शहरातील अनियंत्रित वाहतूक आणि हलगर्जीपणाबद्दल संबंधित दोषी प्रादेशिक परिवहन अधिकारीवर त्वरित निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी युवक काँग्रेसने केली आहे। शहरात वर्दळीच्या वेळी अवजड वाहनांच्या प्रवेशावर तातडीने आणि कडक बंदी आणावी। वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करावेत। शहरात सुरू असणारे अवैध वाहतुकीचे अड्डे तातडीने उद्ध्वस्त करण्यात यावेत अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। जर प्रशासनाने या गंभीर समस्येवर तातडीने कठोर पावले उचलली नाहीत तर अमरावतीच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन छेडण्यात येईल असा सज्जड दमही यावेळी देण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाची व अनुचित प्रकाराची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही देण्यात आला आहे। यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांच्यासह अमरावतीतील अनेक मोठे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते। अमरावती शहरामध्ये जे 10 वर्षापासून पुलाचे ब्रिजचे काम थांबलेले आहे। आपण पाहतो रेल्वे ब्रिज राजकमल चौकात जाण्याकरिता तो बंद अवस्थेत असल्यामुळं शहरामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे आणि प्रत्येक भागामध्ये शाळेची जेव्हा सुट्टी होते, ऑफिसेसचा टाइम असतो त्यावेळेस गर्दी वाढलेली असते आणि अशा परिस्थितीमध्ये हे शासन प्रशासन झोपलेलं आहे। या आपल्या अमरावती शहरामध्ये अवैध जे वाहनं आहे ज्यांना बंदी असतानाही ते शहरामध्ये शिरतात, अशा वेळेस RTOवर दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या वतीने आज आम्ही CP साहेबांना निवेदन देण्याकरिता इथं आलेलो आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।